नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी रोहन खांडे, आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेज चाकण. विषय मांडतोय आई AI प्रवास एका युगाचा. मित्रांनो, आई म्हटलं की आपल्यासमोर ते ईश्वरूपी मायेचं प्रतीक उभं राहतं, जिने आपल्याला जन्म दिला, आपले बोट धरून आपल्याला चालायला शिकवलं, बोलायला शिकवलं, ती म्हणजे आपली आई. मित्रांनो, आई या शब्दात नभा एवढे सामर्थ्य आहे. अक्षर मात्र 2, परंतु त्याची व्याप्ती फार मोठी. जी प्रेमाची, मायेची आणि आपुलकीची थाप आपल्या पाठीवर असते, ती आई. आपण आजारी असताना आपल्यासाठी रात्रभर जागते, तर हाताच्या फोडाप्रमाणे आपल्याला जपते आणि आपले चांगल्या प्रकारे पालनपोषण करते, आपली आई. मित्रांनो, आपली आई सदैव आपल्यासाठी काबाड कष्ट करत राहते. आपल्या मुलाच्या आनंदातच ते आनंद मानत असते. मित्रांनो, आपली आई सदैव आपली आई आपल्यावर लहानपणापासूनच उत्तम प्रकारे संस्कार करत असते. योग्य अयोग्य, चांगले वाईट याची तुलना करायला आपल्याला शिकवते. मित्रांनो, ज्याप्रमाणे पक्षी आपल्या पिल्लांना जन्म देतात, त्यांचं पालनपोषण करतात व त्यांना पंख फुटू लागले, एकदा का त्यांना उडता यायला लागलं की त्यांची आई त्यांना सोडून देते. परंतु आपले आईवडील आपले आयुष्यभर काळजी घेत असतात. आपल्या आईची जागा फक्त आपले वडीलच घेऊ शकतात. सदैव आपल्यासाठी काबाड कष्ट करतात. ते उन्हातानाची पर्वा करत नाही. ते म्हणजे आपले आईवडीलच होय. मित्रांनो, मित्रांनो, ज्याप्रमाणे राजमाता जिजाबाईकडून शिवाजी महाराज जिद्द, चिकाटी, संयम, आत्मविश्वास, शिस्त आणि खरे बोलणे हे 6 गुण शिकले, अगदी त्याचप्रमाणे हे सर्व 6 गुण आपल्याला आपल्या आईकडून शिकायला मिळतात. निज देहाचे करुणी चंदना, जिजविले समाते तू कनकन. निज देहाचे करुणी चंदना, जिजविले समाते तू कनकन. स्फूर्तीस तुझ्या या माते शतशः वंदन. आपला मुलगा कर्तृत्वानं त्याच्या कार्यानं मोठा व्हावा अशी प्रत्येक आई वडिलांची इच्छा असते. त्यासाठी ते निस्वार्थी भावनेने उन्हातानाची पर्वा न करता आपल्यासाठी काबाड कष्ट करत राहतात. आपल्या मुलाला चांगल्या प्रकारचे शिक्षण मिळावे, समाजात वावरताना त्याला सन्मान मिळावा, त्याला कसल्याही प्रकारचे कष्ट पडू नये यासाठी कधी कधी उपाशी राहून उन्हातानात आपल्यासाठी काबाड कष्ट करत राहतात. आपल्या घासातला घास ते आपल्याला देतात. खरोखरच आई वडिलांची किमया फार मोठी आहे. म्हणून तर असं म्हणतात, स्वामी तिन्ही जगाचा, आई विना भिकारी. मित्रांनो, तिन्ही जगाचा स्वामी जरी असला, त्याच्याकडे अफाट संपत्ती असली तरी तो आई विना भिकारी आहे. मित्रांनो, ज्याला आई नाही त्याला विचारा आईची किंमत काय असते. ज्याला वडील नाहीत त्याला विचारा वडिलांची किंमत काय असते. ज्याला दोन्ही नाहीत त्याला विचारा आई वडिलांचं महत्त्व काय असतं. काळ बदलला, मूल्य बदलली, तत्व बदलली आणि वृद्धाश्रम संस्कृती उदयाला आली. मित्रांनो, मुलाने आईवडिलांना वृद्धाश्रमात सोडले, त्यांना घराबाहेर हाकलले, त्यांच्या नावावरील सर्व इस्टेट स्वतःच्या नावावर करून घेतली. यासारख्या बातम्या आपल्याला पेपरमध्ये नेहमी पाहावयास मिळतात. एवढंच काय, तर मी शाळेत जाताना मला रस्त्याच्या कडेला झाडाखाली 65 वर्षाच्या आजी तेथे दिसतात. मी त्यांना विचारले असता त्या म्हणाल्या, मला 2 मुले तर आहेत, परंतु ते सांभाळत नाही. आता परवाची बातमी वाचली आणि मनाला खंत वाटली. एका मुलाने त्याच्या जन्मदात्या आईवडिलांना वृद्धाश्रमात सोडले. कोणत्या दिशेने चालला हा समाज, कोणत्या दिशेने चालली आजची मुलं की ज्यांना स्वतःचे आईवडील एवढे जड वाटतात. ज्या आईवडिलांनी मुलासाठी एवढे काबाड कष्ट केले, त्यांच्यावरच अशी वाईट वेळ काय यावी. मित्रांनो, आपले आईवडील आपल्यासाठी कुठेही कमी पडत नाही, परंतु आपण त्यांच्यासाठी त्यांच्या वृद्धापकाळात त्यांना आधार देण्यात आपण कुठंतरी कमी पडतो. मित्रांनो, आईवडिलांचे स्वप्न पूर्ण करता आले नाही तरी चालेल, परंतु ते जन्मदात्या आईवडिलांचा पुंडलिक आणि श्रवणबाळ होण्याचा नक्की प्रयत्न करा. मित्रांनो, त्या पुंडलिक आणि श्रवणबाळाला दाखवून द्या की आजच्या युगात देखील त्यांच्यासारखे पुंडलिक आणि श्रवणबाळ आहेत. आपण पंढरपूरची पायी वारी करतो, ती पंढरपूरच्या विठ्ठल आणि रखुमाईला भेटण्यासाठी, परंतु त्याच आईवडिलाच्या रूपाने आपण त्या विठ्ठल रखुमाईसोबत राहत असतो. मित्रांनो, ज्याप्रमाणे पंढरपूरचा पांडुरंग युगानुयुगे त्या विटेवर उभा आहे, अगदी त्याचप्रमाणे आपल्या आईवडिलांचं आपलं नातं असंच आपल्याला युगानुयुगे टिकून ठेवायचं आहे. ज्याप्रमाणे पंढरपूरच्या पांडुरंगाची वीट युगानुयुगे भक्कम आहे, अगदी त्याचप्रमाणे आपल्या आईवडिलांचं आपलं नातं असेच आपल्याला भक्कम आणि कायमस्वरूपी टिकून ठेवायचं आहे. मित्रांनो, आपल्यावर आईवडिलांचे, मातृभूमीचे आणि गुरुचे ऋण आहेत. त्या ऋणाची जाणीव कायम ठेवा. आईवडिलांची सेवा म्हणजे ईश्वर सेवा. आपले आईवडील म्हणजे आपले पहिले गुरु. यांच्यामुळे तर आज प्रत्येकजण यशस्वी जीवन जगत आहे. मित्रांनो, आपल्या यशामध्ये आपल्या आईवडिलांचा सिंहाचा वाटा आहे.
ज्या आईने ज्या आईवडिलांनी आपल्याला लहानाचं मोठं केलं, आपले सर्व हट्ट पुरवले, त्या आईवडिलांची आयुष्यभर सेवा करणं हे प्रत्येक मुलाचं कर्तव्य आहे. आपला मुलगा कसाही असला तरी आईची आपल्यावरील माया कधी कमी होत नाही. ज्या आईने आपल्या मनामध्ये समाजाप्रती, देशाप्रती आणि मातृभूमीप्रती बीज रुजवले, त्याचा वटवृक्ष झाल्याशिवाय राहणार नाही. खरोखरच आपण खूप भाग्यवान आहोत की आपण आईच्या माध्यमातून जन्माला आलो, हे सुंदर जग बघू शकलो, हा निसर्ग बघू शकलो. मित्रांनो, यश वैभव हे तर पुन्हा कमावता येते, परंतु आईची माया पुन्हा कधी कमावता येत नाही. मित्रांनो, आईची माया कधी विसरू नका. आईचा आणि आपला प्रवास हा असाच युगानुयुगे टिकून राहील अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.